हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 23 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे. कृष्णा ही चक्क दुष्यंत आणि आढळरावांचा अपमान करून त्यांच्या शब्दाला मान न देता आपल्या माहेरी निघून गेलीये. आढळराव आणि दुष्यंतने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तू तुझ्या माहेरी जाऊ नको, तुझ्या हक्काचं घर आहे, सासरी चल, आमच्या बरोबर चल. परंतु कृष्णाने त्यासाठी नकार दिला आणि ती भक्तीच्या घरी, सावित्रीच्या घरी आपल्या माहेरी निघून गेलीये. तर इकडे दुष्यंतने स्वतःच्या घरी जायला नकार दिलाय आणि तो आढळरावांना म्हणाला, ज्या घरात कृष्णा नाही त्या घरात मी येऊ शकत नाही. आढळरावांनी ही गोष्ट बाळजाबाईला सांगितली की तू तुझ्या हातून तुझा लेक गमावलाय, दुष्यंत या घरचा उंबरठा ओलांडणार नाहीये. पण बाळजाबाई ही आता दुष्यंतला मनवायला गेलीये आणि ती दुष्यंतला समजावून सांगतेय, कृष्णाने तुला सोडलंय, आता तू सुद्धा कृष्णाचा विचार सोडून दे, तिला विसरून जा. मग खरंच दुष्यंत कृष्णाला विसरणार का? कारण कृष्णाने चक्क पूजा आणि दुष्यंतचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय. म्हणजेच या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं पुढे घडेल तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच डॉक्टर कृष्णाला चेक करायला आलेले असतात. ते कृष्णाला चेक करतात आणि सगळ्यांना सांगतात की कृष्णा आता एकदम बरी झाली आहे आणि तिचे सगळे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहे, त्यामुळे तुम्ही कृष्णाला घरी नेऊ शकता. हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. पण डॉक्टर गेल्यानंतर आढळराव कृष्णाला म्हणतात, चल कृष्णा आपल्या घरी, चला आवरा सगळं. तर कृष्णा म्हणते, नाही आबा, मला आपल्या घराकडे नाही यायचंय. हे ऐकून आढळराव आणि दुष्यंतला जबर धक्काच बसतो. आढळराव हे कृष्णाला विचारतात, आपल्या घराकडे यायचं नाही म्हणजे मग कोठे जाणार आहे तू? तुझ्या माहेरी जाणार आहे का? काही गरज नाहीये, तिकडे ती सावित्री आहे, तिला तुझं काही देणं घेणं नाहीये. आपल्या हक्काचं घर असताना, हा हक्काचा बाप असताना, दुष्यंत तेथे असताना तुला कशाला माहेरी जायचंय? काही गरज नाही, गुपचूप सामान भरायचं आणि यायचं माझ्या बरोबर. हे ऐकून कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, नाही आबा, ज्या नात्यामध्ये विश्वासच नाहीये ते नातं कसलं? नियतीने आमचं नातं जोडलं होतं आणि त्याच नियतीने हे नातं तोडलंय, म्हणून मी त्या घरात नाही येऊ शकत. दुष्यंत आणि आढळरावांना खूप वाईट वाटतं. आढळराव तर खूप इमोशनल होतात आणि कृष्णाला जाब विचारतात, कृष्णे काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? नातं तुटलं म्हणजे? नातं हे काय भातुकलीचा खेळ आहे का? आत्ता जोडलं आणि आत्ता तोडलं. मी तुला याच्या आधी सुद्धा समजावून सांगितलंय की दुष्यंत हा यामध्ये चुकीचा नाहीये. मला मान्य आहे ना, एखाद्या माणसाकडून चूक घडली तर त्याची शिक्षा त्याला द्यायला पाहिजे, परंतु चूक कशी घडली हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याने जाणून बुजून चूक केली का? नाही, दुष्यंतने जाणून बुजून चूक केलेली नाहीये, त्याचा यात काहीच दोष नाहीये. आढळराव आपली बाजू घेत आहे हे दुष्यंत पाहत असतो. आढळराव कृष्णाला समजावून सांगतात, एकतर दुष्यंतने जाणून बुजून हा गुन्हा केलेला नाहीये, ही चूक केलेली नाहीये, आणि दुसरं म्हणजे मी तुला आधी समजावून सांगितलं, दुष्यंतने तुझ्यासाठी खूप काही केलंय, त्याचा तरी विचार कर. त्याने संपूर्ण गावासमोर तुझी बाजू घेतली, त्याने तुझा जीव वाचवला, या गोष्टी तर आहेतच, पण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे आपल्या सगळ्यांना दिसून येतंय, तुला दिसतंय. तरी सुद्धा तू आमच्याबरोबर यायला नकार देतेय. कृष्णे, तू खूप चुकीचं वागतीये आणि बाकीचं सगळं सोडून दे. मी तुझा बाप आहे, मी तुला सांगतोय, गुपचूप आपल्या घराकडे यायचं, स्वतःच्या घराकडे यायचं, माहेरी जायचं नाही. तेव्हा कृष्णा ही गप्प बसते. आढळराव तिला एवढं समजावून सांगत असतात, दुष्यंत तिच्यावर प्रेम आहे, दुष्यंतने तिचा जीव वाचवलाय, तिच्यासाठी काय काय केलंय याच्या सगळ्यांची आठवण करून देते. पण कृष्णा मात्र घरी यायला तयार होत नाही. म्हणजे कृष्णाने खरोखरच अतिरेक केला आहे. आता तिला पूजापेक्षा जास्त महत्वाचं कुणीच नाहीये. आढळराव तिच्यावर लेकीसारखं प्रेम करतात, त्यांचा शब्द महत्वाचा नाहीये. दुष्यंतने तिचा जीव वाचवला, तिच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याचा शब्द महत्वाचा नाहीये. तिच्यासाठी फक्त ती पूजा महत्वाची आहे आणि पूजाला तिचं प्रेम मिळवून द्यायचं. दुष्यंतने आपला विश्वासघात केलाय असंच तिला वाटत राहतं. आढळरावांना समजतं की कृष्णा ही काही घरी यायला तयार नाहीये. आढळराव हे मागे फिरतात, दुष्यंतच्या खांद्यावर हात ठेवतात. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. दुष्यंत आणि आढळराव हे दोघेही हॉस्पिटलच्या बाहेर येतात आणि कृष्णाची बाहेर येण्याची वाट पाहत असतात. दुष्यंत विचार करतो, कृष्णाने ऐकलं असेल की नाही,
भक्ती तिला समजवायला गेली आहे कृष्णा घरी येईल की नाही. आणि त्याच वेळेस कृष्णा आणि भक्ती या दोघीही हॉस्पिटल बाहेर येतात. दुष्यंत त्यांच्या जवळ येतो. तो भक्तीला म्हणतो, भक्ती दे पिशवी माझ्याकडे. तर कृष्णा ही त्याला पिशवी देऊ देत नाही आणि भक्तीला सांगते, भक्ती ही पिशवी, यामध्ये असलेली औषधं आणि माझी फाईल सगळं घेऊन आपल्या घराकडे जायचंय. दुष्यंत आणि आढळरावांना मोठा धक्काच बसतो. या दोघांनाही समजतं की कृष्णाने आपलं ऐकलेलं नाहीये. ती घराकडे येत नाहीये, ती तिच्या माहेरी चाललीये. त्यामुळे दुष्यंत आणि आढळरावांना खूप वाईट वाटतं. कृष्णा आढळरावांजवळ येते आणि म्हणते, आबा मला माफ करा, पण मी तुमचं नाही ऐकू शकत. मी त्या घरी परत नाही येऊ शकत. मला माहिती आहे मी तुम्हाला दुखावतीये, पण आता माझा विश्वासच राहिलेला नाहीये. ज्या नात्यामध्ये विश्वास नाहीये ते नातं मी पुढे नेऊ शकत नाही आणि त्या नात्यासाठी मी त्या घरात येऊ शकत नाही. त्याच वेळेस बंब्या रिक्षा घेऊन येतो. भक्ती ही कृष्णाला घेऊन रिक्षामध्ये बसते. दुष्यंत हा कृष्णाकडे अगतिक नजरेने पाहत असतो, पण कृष्णा त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही आणि ही रिक्षा कृष्णाला घेऊन तेथून निघून जाते. आढळरावांना खूप वाईट वाटतं. दुष्यंत कृष्णाच्या रिक्षाकडे पाहत असतो, तर कृष्णा ही आरशातून दुष्यंतला पाहते, पण तिला दुष्यंतचं काहीही देणं घेणं नसतं आणि ती तेथून निघून जाते. बंब्या हा दुष्यंतला म्हणतो, दाजी मला कृष्णानेच रिक्षा आणायला सांगितली होती, मी तिची औषधं घेऊन जातो. असं म्हणून बंब्या तेथून निघून जातो. दुष्यंत कृष्णाकडेच पाहत बसलेला असतो. आढळराव दुष्यंत जवळ येतात आणि म्हणतात, चल दुष्यंता घरला. पण दुष्यंत त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, ज्या घरात कृष्णा नाही त्या घरात मी परत येणार नाही. हे ऐकून आढळरावांना जबर धक्काच बसतो. आढळराव हे दुष्यंतला समजावून सांगतात, असं काय वेड्यासारखं करतोय, ती वेड्यासारखं वागतीये, तू असं वागू नकोस. तिच्यासमोर जे काही आलंय ना त्यामुळे ती दुखावली गेलीये आणि शेवटी तुझ्याकडून चूक झाली ना, तुला तिलाही वेळ द्यावा लागेल आणि स्वतःलाही वेळ द्यावा लागेल. असा विचार करून नाही भागणार, चल घरी. तर दुष्यंत हा आढळरावांवरच चिडतो. कृष्णावरचा संपूर्ण राग तो आढळरावांवर काढतो आणि त्यांना विचारतो, तुम्ही कशाला यामध्ये लक्ष घालताय, तुमचा काय संबंध आहे. आढळरावांना खूप वाईट वाटतं. दुष्यंत चिडून म्हणतो, नाही नाही तुमचाच संबंध आहे, हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय ना. मी लहानपणापासून पाहत आलोय तुम्ही माझ्या आईशी कसं वागताय, तुमचं आणि माझ्या आईचं नातं कसं आहे. त्यामुळे मी कायम ठरवलं होतं की मी माझ्या बायकोशी असं वागणार नाही. ज्या दिवशी मी एखाद्या नात्यामध्ये येईल, जसा माझा बाप माझ्या आईशी वागला ना तसं मी वागणार नाही. पण शेवटी तुमचंच रक्त माझ्या अंगात आहे ना आणि मी ते नाही बदलू शकत. म्हणून तुम्ही जसं तुमच्या बायकोबरोबर वागला ना तसंच मी माझ्या बायकोबरोबर वागलो. माझ्या बायकोचा विश्वासघात केला आणि मला तुम्हाला पाहून खूप राग येतो, कारण तुम्हाला पाहिलं की मला लगेच आठवतं की शेवटी मी तुमचाच मुलगा आहे, आढळराव रांगणे पाटलांचा मुलगा, आणि त्यांचंच रक्त माझ्या अंगात आहे आणि मी ते नाही बदलू शकत. त्यामुळे तुम्ही यात लक्ष देऊ नका, तुम्ही येथून निघून जा. आढळराव खूप दुःखी होतात. दुष्यंत हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बसतो. आढळरावांच्या डोळ्यात पाणी येतं. आढळराव डोळ्यातलं पाणी पुसतात आणि म्हणतात, नाही रे दुष्यंता, आपलं रक्त खराब नाहीये, तुला आपल्या रक्ताला नाव ठेवायला जागा नाहीये. पण आता मी तुला सत्य नाही सांगू शकत, सांगितलं तरी तुझा विश्वास नाही पटणार. पण ज्या दिवशी तुला सगळं सत्य कळेल ना तो दिवस सोन्याचा असेल. असा विचार करून आढळराव खूप दुःखी होतात, तेथून निघून जातात. दुष्यंत तेथेच बसलेला असतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप दुःखद आहे. एकीकडे कृष्णा दुष्यंतला लाथाडून आपल्या माहेरी निघून गेलीये, तर दुष्यंत आढळरावांना सुद्धा खूप वाईट बोलला, त्यांचं मन दुखावलं. खरं सांगायचं तर या संपूर्ण प्रकरणात आढळराव अशी एकमेव व्यक्ती होती ज्यांनी दुष्यंत आणि कृष्णा या दोघांना सुद्धा सावरलं. ते सतत त्यांच्या पाठीशी उभे होते, पण दुष्यंतला हे काही दिसलं नाही. कृष्णाने तर आढळरावांच्या शब्दाचा मान ठेवलाच नाही, ती तर माहेरी निघून गेलीच. पण दुष्यंतलाही दिसायला पाहिजे होतं की जेव्हापासून कृष्णाचा ॲक्सिडेंट झालाय तेव्हापासून आढळराव सतत तेथे आहेत. कृष्णाला समजावून सांगताय, दुष्यंतला समजावून सांगताय, वडीलधाऱ्याप्रमाणे या दोघांची साथ देताय, त्यांचा आत्मविश्वास वाढवताय. पण दुसरीकडे दुष्यंत ज्या बाळजाबाईचे गोडवे गातो ती बाळजाबाई कोठे, ती का नाही आली हॉस्पिटलमध्ये, तिने कृष्णाला का नाही समजावलं, हा विचार दुष्यंत करत नाहीये. फक्त त्याने आढळरावांचा अपमान केला, त्यांचं मन दुखावलं, एवढं मात्र नक्की. त्यामुळे हा सीन खरंच खूप दुःखद आहे. इकडे कृष्णा ही रिक्षातून तिच्या घरी पोहोचते
आणि घराचा उंबरठा ओलांडते तेव्हा तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. जेव्हा तिच्या भैरू बाने या घरात तिला पहिल्यांदा आणलं होतं ते कृष्णाला आठवतं. दुष्यंत तिला पहिल्यांदा या घरात भेटायला आला होता ते तिला आठवतं आणि ती आपल्या संपूर्ण घराकडे डोळे भरून पाहत असते. भक्ती आणि बंब्या तेथे येतात. बंब्या कृष्णावर खूप चिडलेला असतो आणि तिला जाब विचारतो, कृष्णे, हे काय खुळ्यागत वागायली तू? तू जे काही वागली ना ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. तुझ्या या माहेऱ्यापेक्षा तुझं सासर कधीही भारीच आहे आणि तू तुझ्या सासराला लाथाडून या घरी राहायला आलीये, माहेरी राहायला आलीये. दुष्यंत सरकारांना तू दूर केलंय ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये. तू खूप चुकीचं वागतीये. भक्ती ही सुद्धा कृष्णाला म्हणते, कृष्णा, बंब्या एकदम बरोबर बोलतोय. तू जे वागली ना ते मला आवडलेलं नाहीये. स्वतःचा संसार असा वाऱ्यावर सोडून इथं येणं, माहेरी येणं खूप चुकीचं आहे. तर कृष्णा भक्तीला म्हणते, भावा, जो संसारच माझा नाहीये त्या संसाराचे काय गोडवे गायचे? त्या संसारावर माझा हक्क नाहीये तर फक्त पूजाचा हक्क आहे. तो पूजाचा संसार आहे. हे ऐकून भक्ती आणि बंब्याला जबर धक्काच बसतो. बंब्या आणखीनच चिडतो आणि फाईल देऊन तेथून निघून जातो. कृष्णा घरामध्ये जाते. कृष्णाचं हे वागणं या दोघांनाही आवडलेलं नसतं. म्हणजे कृष्णाने आता अतिरेक केलाय. दुष्यंत तिला समजावून समजावून थकलाय की माझं त्या पूजावर प्रेम नाहीये, माझं फक्त कृष्णा तुझ्यावर प्रेम आहे. पण कृष्णाला ते कळत नाही. फक्त एकदा पूजा म्हणाली की दुष्यंतवर माझं प्रेम होतं आणि कृष्णा आता म्हणतीये की या संसारावर फक्त पूजाचा हक्क आहे. म्हणजे दुष्यंतच्या मताला काहीच महत्त्व नाहीये. फक्त पूजा जे म्हणेल तीच पूर्व दिशा. त्यामुळे कृष्णासारखी मूर्ख आजपर्यंत पाहिली नाही एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे ज्या पूजासाठी कृष्णा आसू गाळतीये, स्वतःचा संसार, स्वतःचा नवरा सोडायला तयार आहे, ती पूजा इकडे मात्र डान्स करत असते. सावित्रीने बंब्याला फोन केलेला असतो आणि बंब्या तिला सांगतो, मावशी, कृष्णा ही सासरी यायला तयार नाहीये म्हणून मी तिला आपल्या घरी घेऊन आलोय. हे ऐकून सावित्रीला आणि पूजाला खूप आनंद होतो आणि दोघी नाचू लागतात, एकमेकांना मिठ्या मारतात, खुश होतात. आणि सावित्री ही बंब्याशी मी खूप दुःखी आहे असं नाटक करते आणि म्हणते, बंब्या, हे कसं झालं रे? ती अशी कशी घरी गेली? पण आपण तिला नाही अडू शकत. आणि आता तिला सांग की काही दिवस मी येथे पूजाजवळच राहणार आहे, कारण तिची काळजी घेणारी कृष्णा तर तिकडे जाऊन बसली आहे. मग आता पूजाची काळजी घ्यायला मला येथेच थांबावं लागेल ना. आता पूजा शुद्धीत आली आहे, तिची मेमरी परत आली आहे. मग तिला कसल्या गोळ्या औषध द्यायचे आणि तिची का काळजी घ्यायची हाच प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलाय. पण सावित्री आणि पूजा आता मस्त बाजाबाईच्या वाड्यावर राहणार, आलिशान आयुष्य जगणार, मजा मारणार. आणि कृष्णा स्वतःच्या हक्काचं घर सोडून माहेरी जाऊन बसलीये. त्यानंतर सावित्री फोन कट करते आणि या दोघी खूप खुश होतात, आनंदाने नाचू लागतात की कृष्णा हे घर सोडून कायमची गेली आणि आता दुष्यंत फक्त पूजाचा होणार आहे. सावित्री पूजाला म्हणते, पूजे, आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली. त्या भिकारड्या कृष्णेने हे घर कायमचं सोडलं. आता दुष्यंत आणि त्याची ही करोडची प्रॉपर्टी फक्त तुझी आहे, तुझी. आणि या दोघी मस्त गाणं लावतात आणि डान्स करू लागतात, आनंदोत्सव साजरा करत असतात. या दोघींचा हा डान्स पाहून तुम्हाला सुद्धा खूप राग येईल एवढं मात्र नक्की. तर इकडे बाळजाबाई फोनवर बोलत असते आणि त्याच वेळेस जयकांत धुरंदर स्टाईल डान्स करत करत तेथे येतो. बाळजाबाई विचारते, तंगडे उडवायला काय झालंय तुला? तर जयकांत सांगतो, ओ काकी साहेब, एवढी आनंदाची बातमी आहे ना की मला तर हवेत उडूशी वाटतंय. बाळजाबाई विचारते, काय झालं? तर जयकांत सांगतो, तुम्ही यशस्वी झाला. शेवटी तुमची इच्छा पूर्ण झाली. ती कृष्णा कायमचं हे घर सोडून गेलीये. आता ती पुन्हा कधीच या घरात येणार नाही. बाळजाबाईच्या चेहऱ्यावर असा आनंद खुलतो, हसू फुलतं. तिचा चेहरा हा पाहण्यासारखा होतो आणि बाळजाबाई चक्क गळ्यातली सोन्याची चेन काढते आणि बक्षीस म्हणून जयकांतला देऊन टाकते की तुम्हाला खूप आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे जयकांत खूप खुश होतो आणि त्याच वेळेस आढळराव तेथे येतात आणि म्हणतात, वा वा, काय आनंदोत्सव साजरा करताय. येथे तुझा लेक तुझ्या हातून जातोय आणि तू आनंद साजरा करते का? हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे सावित्री आणि पूजाचा डान्स सुरूच असतो. सावित्री पूजाला म्हणते, पूजे, शेवटी आपण करून दाखवलं. आता या सगळ्या संपत्तीची मालकीन फक्त तू असणार आणि त्यानंतर आपल्याकडे पैसाच पैसा, मजाच मजा. तर पूजा म्हणते, हो आई, आता त्या कृष्णाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर ढोंडा मारून घेतलाय
तर आपण तरी काय करणार? आता हा संसार माझा, दुष्यंत माझा, ही प्रॉपर्टी माझी आणि मी करोडोंची मालकीन, असा विचार करून पूजा खूप खुश होते. सावित्रीलाही अत्यानंद झालेला असतो. तर इकडे आढळराव हे बाळजाबाईला सांगतात, तुला आता तुझ्या कर्माची फळं भोगावी लागणार आहे. असं वाटतंय ना तुला की कृष्णा हे घर सोडून कायमची गेली, पण त्याचा परिणाम काय झाला हे तुला माहिती नाहीये. दुष्यंतने ठरवलंय की जोपर्यंत कृष्णा या घरात येत नाही तो सुद्धा या घरात पाऊल ठेवणार नाही. याचा अर्थ आता दुष्यंत या घरात परत कधीच येणार नाही. तू तुझा मुलगा गमावलाय आणि ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर तुला तुझ्या सगळ्या पापांची फळं भोगावी लागणार आहे. दुष्यंत या घरात काही परत येणार नाहीये. बाळाबाई म्हणते, आढळराव बोलायचं होतं ते बोलून झालं ना, पण एक लक्षात ठेवा, दुष्यंत असं कधीच करणार नाही, कारण मी त्याला करू देणार नाही. मी स्वतः त्याला मनवायला जाईल, त्याला समजावून सांगेल आणि या घरात परत घेऊन येईल. तो हे घर सोडून कधीच जाणार नाही. पण आढळरावांना माहीत असतं की बाळाबाईने काहीही केलं तरी दुष्यंत तिचा ऐकणार नाही आणि कृष्णाशिवाय या घरात पाऊल ठेवणार नाही. पण बाळाबाईला मात्र कॉन्फिडन्स असतो की दुष्यंत तिचं नक्कीच ऐकेल आणि या घरामध्ये परत येईल. तर दुसरीकडे कृष्णा ही आपल्या माहेरी असते. ती आपल्या भैरूबाच्या फोटोसमोर येते आणि म्हणते, भैरूबा मला माफ कर, माझी खूप मोठी चूक झाली. मी माझ्या बहिणीचं प्रेम हिसकावून घेतलं. पूजाचं आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं आणि मी दुष्यंत सरकारांशी लग्न केलं. मी पूजाची स्वप्न मोडली, तिच्या हक्काचं प्रेम मी हिसकावून घेतलंय. पण आता मी ही चूक सुधारणार आहे. पूजा आणि दुष्यंत एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांनीच एकमेकांबरोबर राहायला हवं. त्यांचा संसार व्हायला हवा, त्यांचं लग्न व्हायला हवं. आणि बा, मी तुला वचन देते, मी त्या दोघांचं लग्न लावून देणार. त्या दोघांचा संसार आनंदाचा होणार. आणि भक्ती हे सगळं ऐकते. भक्तीला जबर धक्काच बसतो. कृष्णाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. तर इकडे दुष्यंत हा सुद्धा हॉस्पिटल बाहेर बसलेला असतो. त्याला सुद्धा आठवतं की मकर संक्रांतीच्या दिवशी काय घडलं होतं. कृष्णाला माझं आणि पूजाचं सत्य कळालं होतं आणि मग कृष्णाने घरी यायला नकार दिला. ती आपल्या माहेरी निघून गेली. हे सगळं आठवून दुष्यंत खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. तर इकडे भक्ती कृष्णाला जाब विचारते, कृष्णे हे काय बोलतेस तू? तुझं तुला कळतंय का? तू त्या पूजेसाठी स्वतःचा संसार वाऱ्यावर सोडून आलीये आणि दुष्यंतचं आणि पूजाचं लग्न लावून द्यायचं असं तू बाला वचन देतीये. तर कृष्णा ही काहीच बोलत नाही. ती तशीच घम्मसारखी उभी राहते. तेव्हा भक्ती तिला म्हणते, ही गोष्ट मी दुष्यंत सरकारांना सांगणार. खरंच तुझी खूप मोठी चूक होतीये. या संसारावर फक्त तुझा हक्क आहे. दुष्यंत दाजींनी मला सांगितलंय की तुझं आणि त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांनी तुझ्यासाठी काय काय केलंय हे तू विसरलीस का? आणि तू असा विचार कसा करू शकते? पण कृष्णा पुन्हा एकदा पूजाचेच गोडवे गाऊ लागते आणि म्हणते, नाही भक्ते, पूजा आणि दुष्यंत सरकारांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि दुष्यंत सरकारांच्या मनात अजून सुद्धा पूजाचे, म्हणजे पूजा जी बोलली ते खरं आणि दुष्यंत जे बोलतोय ते खोटं. दुष्यंत गळात ताणून ताणून सांगतोय की माझं पूजावर प्रेम नाहीये, माझं कृष्णा फक्त तुझ्यावर प्रेम आहे. पण कृष्णाला त्याचं काहीच खरं वाटत नाही. तिला फक्त पूजा जी बोलली तेच सत्य वाटतं, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा एपिसोड खूप दुःखद होता. कृष्णा चुकीचं वागतीये आणि तिने खूप चुकीचा निर्णय घेतलाय. ती आपल्या माहेरी राहायला गेलीये. दुष्यंतचं घर तिने सोडलंय आणि इकडे काहीही संबंध नसताना, कोणतंच नातं नसताना पूजा आणि सावित्री मात्र मस्त दुष्यंतच्या घरी ऐश करताय, मजा मारताय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई सगळी सूत्र आपल्या हातात घेणार. ती हॉस्पिटल बाहेर जाईल आणि दुष्यंतला समजावण्याचा प्रयत्न करेल. दुष्यंत, कृष्णाने तुला लाथाडलंय. ती नातं मोडून, हे घर सोडून, तुला सोडून निघून गेलीये. त्यामुळे तू सुद्धा आता तिचा विचार सोडून दे आणि आपल्या घरी चल. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसेल. दुष्यंत म्हणेल, आई तू हे काय बोलतेय? कृष्णावर माझं खूप प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी त्या घरी परत येऊ शकत नाही. पण बाळजाबाई त्याचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला समजावून सांगेल, दुष्यंता तू कृष्णासाठी एवढं काही केलं, तिच्यासाठी अख्ख्या गावाशी भांडला, तिची काही लायकी नसताना तिच्याशी लग्न केलं, तिचा जीव वाचवला, पण त्या भिकारड्या कृष्णाला तुझी काहीच किंमत नाहीये, तुझ्या प्रेमाची किंमत नाहीये आणि तू तिच्यासाठी उगाचच अश्रू ढाळत बसू नको.
नवीन आयुष्याला सुरुवात कर. तुला अमेरिकेला जायचे ना प्रोजेक्टसाठी, अमेरिकेला निघून जा. कृष्णाचा विचार करू नको. पण दुष्यंतच्या हे लक्षात येणार नाही की त्या बाळजाबाईला तो देव समजतो. ती बाळजाबाई दुष्यंतच्या प्रेमाचा विचार करत नाहीये. आणि ज्या आढळरावांना तो राक्षस समजतो, विलन समजतो, ते आढळराव त्याच्या आणि कृष्णाच्या प्रेमासाठी, संसारासाठी रात्रंदिवस झटताय. मग आता दुष्यंत काय निर्णय घेणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर दुसरीकडे कृष्णाचं तेच रडगाणं सुरू असेल. ती भक्तीला सांगणार की मी आता दुष्यंत सरकारांपासून कायमची वेगळी होणार आणि पूजाला तिचं प्रेम मिळवून देणार. पूजा आणि दुष्यंत सरकारांचं लग्न लावून देणार आणि ती रडू लागेल. मग खरंच हे होईल का? पूजा आणि दुष्यंतचं लग्न होईल का? दुष्यंत कृष्णाला कायमचं दूर करेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा सध्याचा ट्विस्ट आवडतोय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप धन्यवाद.